सर्व BA सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BA सेकंड इयरला असणाऱ्या 2 पेपरपैकी एक पेपरच्या सिलेबसचं डिस्कशन करणार आहोत। आपल्या BA सेकंड इयरला बेसिकली 2 पेपर आहेत, एक बँकिंग इन इंडिया आणि दुसरा आहे इंडियन फायनान्शियल मार्केट। तर आज आपण बँकिंग इन इंडिया या पेपरच्या सिलेबसबद्दल डिस्कशन करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्त्वाचा असणारा टॉपिक आहे। त्याचं कारण असं की प्रत्येक स्पर्धा परीक्षातील कुठल्या ना कुठल्या परीक्षेला याच्यावरती करंटच्या रिलेटेड 1 ना 2 प्रश्न असतातच, किंवा हिस्ट्रीच्या रिलेटेड किंवा पाठीमागं कधी काही गोष्टी झाल्या असतील, RBIची स्थापना असेल काय असेल तर त्याच्या रिलेटेड काही ना काहीतरी प्रश्न हमखास येणारे असतात आणि हमखास हा पेपर जो आहे किंवा हा टॉपिक जो आहे तो तुम्हाला मार्क देणार आहे। त्याच्यामुळे याचा काळजीपूर्वक अभ्यास करा। अतिशय सोपा आहे, अवघड बिलकुल नाही आहे। त्याच्यामध्ये फक्त काही इसवीसन वगैरे पाठ करायचे आहेत, बाकी त्याच्यामध्ये घाबरण्यासारखं कुठलीही गोष्ट नाही आहे। तर बघा, एकूण ह्या पेपरमध्ये आपल्या 4 टॉपिक आहेत किंवा 4 युनिट आहेत। त्या 4 युनिटचा आपण आज अभ्यास करणार आहोत किंवा त्या 4 युनिटबद्दल आपण थोडक्यात बोलणार आहोत। पहिले युनिट जे आहे ते भारतातील बँकांची उत्क्रांती, इव्हॉल्युशन ऑफ बँकिंग इन इंडिया। भारतामध्ये बँकांचा उगम कसा झाला किंवा भारतामध्ये पहिली बँक दुसरी बँक कोणती होती, त्या पहिल्या बँकेपासून तर आजपर्यंतची भारतातील बँकांची प्रगती आपण याच्यामध्ये बघणार आहोत। याच्यामध्ये बघा सबबिट आहेत। याच्यामध्ये बघ, पहिलं जे सबबिट आहे ते बँकांचं मीनिंग आणि डेफिनेशन। आता हे बघण्याच्या अगोदर आपण काय पाहणार आहोत की मूळ जगामध्ये बँकांचा उगम कुठून झाला। बँकांच्या आधी बार्टर सिस्टम होतं किंवा जे सिस्टम असेल तर ते बँकेसारखं कोणतं सिस्टम होतं, काय सिस्टम होतं, त्या सिस्टमचा आपण थोडक्यात अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यानंतर भारतामध्ये ती पद्धत कशी आली, बँका भारतामध्ये कशा आल्या, भारतातली पहिली बँक कोणती, बँकेचं महत्त्व आणि बँकेच्या व्याख्या आपण याच्यामध्ये थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यानंतर बघा, भारतातील दुसरं जे बीट आहे याच्यामधले भारतातील बँकांची रचना किंवा स्ट्रक्चर कशा प्रकारचं आहे, भारतामध्ये बँकची रचना कशी आहे। मग भारतामध्ये काही सरकारी बँक आहेत, काही खाजगी बँक आहेत, काही ग्रामीण भागात काम करणाऱ्या बँक आहेत, त्याचबरोबर काही सहकारी बँका देखील भारतामध्ये काम करतात। तर या सगळ्या बँकांचं नेचर काय, स्ट्रक्चर काय, ह्याचा आपण या दुसऱ्या बीटमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याच्यानंतर बघा, भारतामध्ये नॅशनलाइज बँका कधी झाल्या, भारतातील बँकांचं नॅशनलायझेशन कधी झालं। आता बघा, त्याच्यामध्ये 1969ला एक नॅशनलायझेशन आहे, 1980ला एक आहे। तर मग या 2 नॅशनलायझेशनचा आपण अभ्यास करणार आहोत। 1969ला एकूण 14 बँकांचं नॅशनलायझेशन झालं होतं, तर 1980ला 6 बँकांचं नॅशनलायझेशन झालं होतं। त्या बँकांची आज स्थिती काय आहे, उदाहरणार्थ देना बँक, विजया बँक आणि या 2 बँका बँक ऑफ बडोदामध्ये विलीन करून 3 बँकांची एकच बँक केली। ही तिन्ही नॅशनलाइज बँक आहेत। मग आज त्या कमी होत, ज्या 20 बँका होत्या त्या कमी होत त्यांची 11वरती संख्या आली आणि फ्युचरमध्ये त्यासुद्धा कमी होत जाणार आहेत। तर आपण या सर्व गोष्टींचा आढावा या सबबिटमध्ये घेणार आहोत। त्यानंतर RRB असेल, रिजनल रुरल बँक, भारतामध्ये ग्रामीण बँकांची गरज का भासली, त्याचबरोबर ही RRB स्थापन करण्यासाठी कोणती कमिटी होती, त्या कमिटीने काय रेकमेंडेशन दिल्या होत्या। त्यानंतर RRBची संख्या कमी करण्यासाठी काही समित्या होत्या, त्या सर्व समित्यांचा आपण अभ्यास करणार आहोत। त्याचबरोबर भारतातील एकूण RRB किती आहेत, महाराष्ट्रामध्ये किती आहेत, महाराष्ट्रामध्ये आधी किती होत्या, आता कमी होऊन किती राहिल्यात, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण या बीटमध्ये करणार आहोत। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 2 नंबरचा जो आपला युनिट आहे त्या युनिटमध्ये आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, RBI किंवा भारतातील मध्यवर्ती बँकेचा आपण अभ्यास करणार आहोत। आता रिझर्व्ह बँक काय करते, बेसिकली रिझर्व्ह बँकेचे महत्त्वाचे 2 काम आहेत। एक म्हणजे बँकांवरती कंट्रोल करणं आणि दुसरं देशातील महागाई नियंत्रण करणं। महागाई नियंत्रण करणंच म्हणजेच मॉनेटरी पॉलिसी डिसाईड करायचं काम RBI करते। मग आपण याच्यामध्ये काय पाहणार आहोत, सुरुवातीला RBIची स्थापना कधी झाली, RBIचा उगम, त्याचबरोबर RBI कोणत्या समितीच्या रेकमेंडेशननुसार RBIची स्थापना करण्यात आली, RBIने सुरुवातीच्या काळात कसं काम केलं, कोणत्या देशांसाठी काम केलं, RBIचं नॅशनलायझेशन कधी झालं, या RBIचं थोडीशी हिस्ट्री पाहणार आहोत। त्याच्यानंतर आपण RBIच्या मॉनिटरी पॉलिसीकडे वळणार आहोत। म्हणजे RBI महागाईचं धोरण ठरवण्यासाठी ज्या टूल्सचा यूज करते किंवा ज्या साधनांचा यूज करते त्या साधनांचा आपण अभ्यास या युनिटमध्ये करणार आहोत। मग उदाहरणार्थ कॅश रिझर्व्ह रेशो असेल, SLR असेल, मार्जिन स्टँडिंग फॅसिलिटी असेल, रेपो असेल, रिव्हर्स रेपो असेल, बँक रेट असेल,
अशा ज्या ज्या साधनांचा वापर करते त्या सर्व साधनांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर RBIची कार्य, मग RBIची कार्य कोणते कोणते आहेत, मग पर्यवेक्षणात्मक कार्य आहे, प्रवर्तनात्मक कार्य आहेत किंवा मग नियंत्रणात्मक, मग जे सर्व प्रकारचे कार्य आहेत आपण या 2 नंबरच्या युनिटमध्ये त्या सर्व कार्यांचा आपण काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर या कार्याच्या माध्यमातून RBIला कोणत्या कोणत्या प्रकारचे अधिकार प्राप्त होतात त्या गोष्टीचा सुद्धा आपण या 2 नंबरच्या चॅप्टरमध्ये काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. 3 नंबरचा जो टॉपिक आहे आपला तो 3 नंबरच्या टॉपिकमध्ये आपण बँकिंग सेक्टर रिफॉर्म्स पाहणार आहोत. म्हणजे बँकिंग क्षेत्रात झालेल्या सुधारणा, मग त्या सुधारणा काही आंतरराष्ट्रीय स्तरावर असतील आणि काही देशामधील असतील. उदाहरणार्थ आंतरराष्ट्रीय स्तरावर असेल तर बेसल नॉर्म्स आहेत आपल्याकडे. बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट ही स्वित्झर्लंडमध्ये आहे आणि ही इंटरनॅशनल लेवलला किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती बँकांसाठी नियमावली जाहीर करत असते. त्याला आपण बेसल 1, 2 आणि 3 म्हणतो. त्या तिन्ही नॉर्म्सचा आपण अभ्यास याच्यामध्ये करणार आहोत. त्याच्याबरोबर प्रायोरिटी सेक्टर लँडिंग म्हणजे अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठ्यासाठी बँकांना कोणते रिफॉर्म्स किंवा कोणत्या सुधारणा लागू केल्या, त्याचबरोबर नरसिंह कमिटी 1 आणि नरसिंह कमिटी 2 या 2 कमिटीचा देखील आपण या चॅप्टरमध्ये अभ्यास करणार आहोत. एकंदरीत हा 3रा चॅप्टर जो आहे तो बँकांच्या संदर्भात जे रिफॉर्म्स घडून आले ते रिफॉर्म्स घडून आणण्यासाठी ज्या समित्या असतील त्या समित्या आणि त्या समित्यांनी केलेल्या रिकमेंडेशन यांना फोकस करणारा टॉपिक आहे. त्याच्यानंतर बघा आपला 4था जो टॉपिक आहे तो टॉपिक 3ऱ्या टॉपिकच्या रिलेटेडच आहे. आता तुम्ही एक शब्द ऐकलेला असेल NPA किंवा नॉन परफॉर्मिंग ॲसेट. तर हे नॉन परफॉर्मिंग ॲसेट काय असतं, त्या नॉन परफॉर्मिंग ॲसेटचा काय इम्पॅक्ट होतो, त्या नॉन परफॉर्मिंग ॲसेटमुळं बँकांना कसं नुकसान होतं किंवा देशाची अर्थव्यवस्था नॉन परफॉर्मिंग ॲसेटमुळे काय त्याच्यावरती परिणाम होतो, या चॅप्टरमध्ये आपण या 4थ्या चॅप्टरमध्ये त्याचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यामधलं शेवटचं बीट तुम्हाला थोडक्यात सांगतो बघा. विलफुल डिफॉल्टर. आता तुम्हाला काही केस माहीत असतील की काही बँका बंद झाल्या किंवा काही बँकांची घोटाळे झाली किंवा काही लोकांनी काय केलं की बँकांकडनं कर्ज घेतले आणि ती कर्ज काय केली, परत केली नाही. उदाहरणार्थ विजय माल्या असेल किंवा असे काही लोक असतील की ज्यांनी बँकांची कर्ज वापस केली नाहीत. अशा लोकांना बँकांनी काय केलं की विलफुल डिफॉल्टर म्हणजे त्यांची कर्ज देण्याची क्षमता आहे मात्र त्यांची कर्ज परत करण्याची इच्छा नाही, अशा लोकांना विलफुल डिफॉल्टर म्हणतात. अशा गोष्टींचा जे आहेत पण टेक्निकल थोड्याशा गोष्टी आहेत या चॅप्टरमध्ये, तर टेक्निकल गोष्टींचा आपण याच्यामध्ये बारकाईने अभ्यास करणार आहोत. बघा एकंदरीत 4 चॅप्टर आहेत. 4 चॅप्टर इंटरेस्टिंग आहेत, खूप मजेशीर आहेत, नवीन नवीन शिकायला भेटेल. बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण आतापर्यंत ऐकलेल्या आहेत. RBI कसं डिसाईड करतं, कसं पैशाचं धोरण ठरवतं, या गोष्टी आपण वारंवार ऐकलेल्या आहेत, पण आपल्याला या पेपरच्या माध्यमातून त्या अभ्यासाला मिळणार आहेत. त्याचबरोबर NPAचा काय प्रॉब्लेम आहे, कारण वारंवार तुम्ही हमेशा न्यूज पाहता की त्या न्यूजमध्ये असतं की यांनी कर्ज बुडवलं, त्यांनी कर्ज बुडवलं, ही बँक तोट्यात गेली, ही बँक बंद पडली. तर या बारीक सारीक गोष्टींचा आपण या सर्व बँकेच्या रिलेटेड गोष्टींचा आपण या पेपरमध्ये अभ्यास करणार आहोत. आय होप तुम्ही एन्जॉय कराल नक्कीच. थँक्यू, धन्यवाद.